आणली. हा घरात झोपले नव्हते. आणि झोप आली ना ट्रेन मध्ये तेव्हा आली गाडी थांबेल ना गाडी बरोबर वाजते थंडी वाजते. आणि आम्ही चादर पण नव्हती आणली. उठायचो लिटरली घरात झोपले नव्हते. आणि झोप आली ना तेव्हा आली गाडी थांबेल ना गाडी जॅकेट तिथं झोप येत होती ना थंडीची हवा लगेच उठायचो चालू झाल्यानंतर. आपण आता कुठे पोहोचलो? आम्ही टावेल घेतलेत अंगावर अक्षरशः टावेल. आणि हा भाऊ तर जॅकेट घेतला थंडीची हवा असते. आपण आता कुठं पोहोचलो? तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. स्टेशनवर बाहेरचा व्ह्यू. हाय गाईज, आता आम्ही ब्रश वगैरे केलेला आहे. ब्रश वगैरे करून ठेवला आहे. बिस्लरीशी करून ठेवलं. हे पाणी कसं आहे आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही बिस्लरीशी करून ठेवले वगैरे. मम्मी तर दात बसून झाले आता तोंड ठेवले म्हणून फ्रेश होऊन घेते. माझा फ्रेश होऊन झालेला आहे. तयारी काय करायला टाईम नाही भेटलेला आम्हाला. किंवा आमचा कश दात बसले. हाय गाईज, आता आमचा चाय प्यायचा सुरुवात आहे. भाऊ ते साईडला चाय बघा ताव मारलं सगळे चायवरती साईडला तर वगैरे सगळे चाय पितात. आता आम्ही पण चाय पितो. तो गाईज माझी तयारी वगैरे झाली ना, चाय वगैरे पिऊन झालेलं आहे. पण आमच्या भाऊला तरी सुद्धा भूक लागली आहे म्हणून भाऊ आमचा सगळं ते तुम्हाला दाखवते मस्तपती खायला लागले. तो आमचा भाऊ बघा जेवायला लागले, चपाती भाजी खाते. आम्ही लोक नाश्ता नाही केलं, चाय पिलं फक्त आणि बिस्किट खाल्ला. हे एकटं खाते. हे साहिल दादाला येत ना, ही खेळली पाहिजे. साहिल दादाला ते खेळली पाहिजे. टेलिफोन ना, साहिल दादा टेलिफोन पाहिजे ना. काय बघा यांची ट्रेन बघा, ट्रेन मध्ये बसलेलं नाही. इथं पण ट्रेन चालू आहे त्यांची. साहिल दादा ड्रायव्हर तिथं बसलेले बघा. एक तर फोन बघत बसले, एक मध्ये असंच बसले हॉर्स. आम्ही तर नॉर्मली अशी बसलो, मम्मी पप्पा इथं बसले. भारी वाटते व्ह्यू. काय आता आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही नाश्ता करायचा विचार केला. इथं समोसावाला आला, त्याच्याकडून मी समोसा घेतला. किती घेतलं माहिती आहे का? 90 रुपयाचे 9 समोसे घेतले 90 रुपयाचे. आता इथे सगळे खातो आम्ही, तुम्हाला दाखवते पण समोसे घेतले. बघा आमचे समोसे खाण्याचे इथं एक आहे ते तिथं आणि सर्व पण आहेत. आमचा भाऊ तिथं वरती बसला, त्याला काही बोलून फायदा नाही. हे खाणारी माणसं नाही आमचे समोसे. आता पहिले समोसे वगैरे आम्ही खाऊन घेतो पहिला. काही जो समोसा घेतलेला एवढा खराब लागला ना, परत कोण खाणार नाही. एवढा बेकार. काय पैसे दिले ते नाही, पण टेस्ट असायला पाहिजे. बटाटा तो सालं पण नाही काढली ते बटाट्यामधली. असं कसं खायचं? तो खाल्ले पण जीवावर आलंय. या आमच्या पप्पाला बकरा बनवलंय खाण्यासाठी. आमचा पप्पा खाते का? आमच्या मम्मीने तर नकारच दिलं खायसाठी. तर खाते गपचूप, खाते गपचूप. परत नेक्स्ट टाइम ना ट्रेन मध्ये बसलो ना, समोसा परत कधीच नाही खाणार. समोसा एवढा बेकार लागतात. अरे सोडलीच नाही बटाटी ना, नीट मसाला नाही ना, काय नाही, नीट तळलं पण नाही. तुला काय सांगू, इतका बेकार समोसा आयुष्यात पहिला कधीच नव्हता खाल्लेला. आपला आहे ना 12 रुपयावाला वडापाव समोसा भारी लागते. वडापाव पण भारी लागतात, पण हे नाही भारी लागत. पप्पा माझ्या मनावरती इच्छा निर्माण करतो. मुद्दामून येतो शत्रूला भेड मारतो. इकडे आरामी आहे बाहेर भेटलं पाहिजे मला. बाहेर चांगलं सामान मी घेऊन जाईल.
अरे तर तुला जलवाला आहे, तर जलवाला तू काय घेऊ तर खाण्याची पचनशक्ती गेलेली आहे. मग पप्पाला येऊ पण दिले, पप्पाने घेतलेला आहे समोसा. ये कोणीतरी समोसा खाल्लेला आहे तांब्याचं. हे बटाटे वगैरे बघून आता उलट्यासारखं वाटायला लागले. बस झालं, चला. हाय गाईज, आमचा लस्सीचा कार्यक्रम चालू आहे. लस्सी, रोज लस्सी आहे आमची. आणि तो आमचा भाऊ कसा पिते मला दाखवते बघा. आमचा भाऊ, माझा भाऊच बघा हावरा कसा पिते बघा. हे बघा लस्सी बघूया कशी आहे आपली, ट्राय करून. असंच जेवते असंच खाते ना ते प्रोग्राम बंद करा. भारी लागते सासू मारी रोज लस्सी भारी लागते. हा जाऊ नक्की सर्व ट्राय करेल रोज लस्सी भारी लागते. जा तिकडं अमूल मस्त लागते. असं गर्दी येणं लावतं प्रोग्राम त्यांची. नजरना आए तूफानों ने घेर लिया मुझे राह नजरना आए. तुम बिन कौन मेरा जो मेरी वहाँ पकड़ ले जाए. भटक रहा में बाबा पार लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है ना तेरा जल्दी आवो ना. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रोते लगते हैं. बेटा किनिया खोटे बाबा नीर कमाओ ना. इन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है ना तेरा जल्दी आवो ना. अब जल्दी आवो ना. अब जल्दी आवो ना. हाय गाईज, इथं ऊन झालं आहे पण आता आम्ही पोचलेलो आहो. आता इथून एक रिक्षा, टॅक्सी वगैरे, रिक्षा वगैरे बघायची आणि इथून निघायची. ही आमची ट्रेन आता आहे. भरपूर सामान पण आहे आमच्याकडं. आता आम्ही इथून निघू. हे भाव सगळी गेल्यानंतर आमचे बॅग वगैरे आम्ही घेऊन जाणार आहोत. आता बघूया पुढे. हाय गाईज, आता आम्ही बसलेलो आहोत. इकोच बोलतात ना, इको मध्ये बसलेलो आहोत आता आम्ही. आमच्या एवढ्या जणांचं 500 रुपये घेतलं. प्रायव्हेट नाही हा, लोकल मध्ये 100-100 रुपये घेतात असे. बरोबर बोलली बायको. 50 आई तर पुढे ना अजून आम्ही सगळे कसे बसतो ऍडजस्ट. आता बघूया तिथे गेल्यानंतर रूमचं वगैरे दाखवतो तुम्हाला. आम्ही रूमच्या ए साईडला थांबलेलो. आता इथं रूम बघतो कसं परवडते का नाही, तरच घ्यायची नाही तर घ्यायची नाही असं ठरलं आमचं. बघूया, पहिलं रूम वगैरे चेक करायला सांगितलं. आता गाईज, आता आम्ही रूमवरती आलो. हा रूम बघा, रूमचं सेटअप तुम्हाला नंतर पण पूर्ण दाखवते रूम. आता सगळे बॅगा ठेवायला लागलेले आहेत. ही रूम पडली आम्हाला 4,200 मध्ये. ही रूम जरा एक सिंगल बेड आहे. तो दुसरा रूम बघायला सांगितलं त्याची प्राईस, तो डबल बेडचा होता. हा रूम घेतला, आता सगळे आराम करतात. आणि अजून एक सीन, हर्ष याची आज टकली करणार आहेत. हर्ष तू केस दाखव, ही केस दाखव, केस दाखव. हॅलो, ही आता टकली होणार आहे पूर्ण पाक चामुंडा. चामुंडा आल्यानंतर बघा. आणि ही रूम बघा, इथे झोपलेला माझा भाऊ. आता आम्ही रूमवरती वगैरे पोहोचलेलो होतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं पण
पण आता मी फ्रेश वगैरे अंग बिंग धुवून आलो, एकदम फ्रेश झालो, भारी वाटते. आणि हा आमचा रूम, ही बघा, हा आमचा बेड आहे. इथे टी व्ही पण दिले, पण टी व्ही काही चालू करण्यासाठी काहीच नाही. यो वॉशरूम आहे या साईडला, या साईडला कॅमेरा, म्हणजे कॅमेरा बोलते म्हणजे मिरर आहे या साईडला. हे आमचा पसारा बॅगांचा. आणि हा आमचा मस्त वरचा इंटेरियर भारी केलं आहे त्यांनी, पण पंखा वगैरे आहे. नॉन ACचे घेतले, पण मस्त वाटते रूम. आता हजची पण टकली करून येतात, तर त्याची पण टकली बघूया आपण. गाईज आता आम्ही जेवायला बसलो. आता टायमिंग पण किती झालं माहिती का, टाईम झाले 9:10 झालेत, रात्रीचे 9:10 वाजलेत. आणि आता आम्ही जेवायला बसलो. जेवलो नाही आणि मला झोपलेलो मी, ॲक्च्युली उठवलं मला जेवायला. बघा आमचा राईस, बघा आमचा राईस, कांदा आणि लिंबू. आम्ही दोघं जण याच्यामध्ये पार्टनरशिप. इथे असायला पप्पा, आमचे सगळे गँग ते असायला असे बसले. चला तुम्ही पण जेवा, आम्ही पण जेवतो. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आता आम्ही झोपतो. गुड नाईट, बाय.